थोडे दिवस झालं माझे व्हिडिओ येत नाहीत कारण गावाकडे आले दिवाळीसाठी। दिवाळी म्हटल्यानंतर काहीतरी गोडधोड व्हायलाच पाहिजे, याच्यासाठी मी चुलीवर मस्त असं कलाकंद करणार आहे। तर पहिल्यांदा पाहू शकताय इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, ते आपल्याला तापवायचं आहे, उकळी आणायची। पाहू शकताय उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी 1.5 वाटी साखर टाकून घेणार आहे। तर पाहू शकताय उकळी आलेली आहे आणि मी मस्त अशा प्रकारे हलवून घेत आहे। तर चुलीवरच्या कलाकंद रेसिपी इतकी टेस्टी लागत होते ना। तर पाहू शकता इथे 1.5 वाटी मी आता साखर टाकून घेते। साखर टाकून पण आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण साखर बुडाला चिकटू शकते आणि करपू शकते, म्हणून आपल्याला सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे छान असं कलाकंद आपलं होईल। मी ह्याच्यात काहीच टाकलेलं नाही आहे, कारण हे कवळ्या म्हशीचं दूध आहे, लगेच फाटलं। जर तुमचं थोडे दिवस झाले असतील म्हशीला तर तुम्ही इथे घरच्याच म्हशीचं दूध आहे म्हणून कवळ्या म्हशीचं आहे। जर विकतचं असेल तर थोडंसं लिंबू टाका, म्हणजे दूध फाटेल आणि छान असं कलाकंद तयार होईल। हे कोवळ्या म्हशीचं दूध आहे, याच्यासाठी मला काही लिंबाची गरज पडली नाही आहे। तर पाहू शकता दूध फाटलेलं आहे। आता थोड्या वेळेला आपल्याला अशा प्रकारे जोपर्यंत घट्ट होत नाही, छान दाणे दाणे येत नाही, तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। तर पाहू शकता अशा प्रकारे मी थोड्या थोड्या वेळाने मिक्स करत होते आणि छान असं कलाकंद पाहू शकता तयारच होत आहे। थोडा वेळ अजून आपल्याला मिक्स करत राहायचं आहे, जोपर्यंत त्याचं पाणी पूर्ण अटत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। पाहू शकता मी अशा प्रकारे मिक्स करत होते आणि मस्त आपली कलाकंदची रेसिपी तयार आहे। तुम्ही ह्या चुलीवरची कलाकंदची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, खूप टेस्टी लागत होती, मला तर खूप आवडली। नेहमी शहरात राहिल्यामुळे काय होतं, गॅसवरचं जेवण आपल्याला खाऊन खाऊन कंटाळा येतो, तेव्हा गावाकडे आल्यानंतर मी नेहमी चुलीवरचं जेवण बनवते। तर तुम्हीही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहू शकता आता कलाकंदची रेसिपी ही आपली झालेली आहे। तर प्लीज जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा। बाय बाय।